नमस्कार. आजच्याला माझी एक तयारी चालली आहे. मस्त अशी मी पनीर भाजी बनवणार आहे. तर आता हे पनीर पावशेर आहे आणि वाटाण्याचे शेंगा आहेत. त्याला वाटण बनवायला 3 कांदे घेतल्यात आणि टमाटे घेतलेत 2. तर मी कांदा चिरून घेणार आहे. शिमाला वाटाणा सोलाय सांगणार आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे. चूल पेटवून चुलीवर भात शिजाय घातलाय. तर म्हणलं इकडची तयारी करून घ्यावा. पनीर भाजी बनवायची म्हणलं ना की त्याला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायला लागतो. नाही तर मग खिसणीने खिसून घेतला तरी पण जमतंय. शिमा म्हणले आहे मी शेंगा सोलते, तू दुसरं बघ. तर मग तिला शेंगा सोलायला लावल्यात. मी कांदा चिरून टमाटे चिरून घेते किंवा टमाटे खिसून घेतलं तरी जमतं. टमाट्याची अगदी पेस्ट तयार करणार आहे मी. टमाटे चांगले धुवून घेतले आधी. सागर शाळेतून आल्याच्या नंतर झोपला या. तिथं कडाला लगेच आलं खिसून घेणार आहे. एक तुकडा घेतलाय आल्याचा. आता पनीरला मी मीठ हळद मसाला लावून घेते. या मीठ 1 चिमूट भरच घेतलं टाकून त्याच्यात. चिमूटभर हळद टाकली आणि 1 चिमूटभर मसाला टाकला. थोड्या वेळात दुसरी तयारी करूच तर आता हे असंच मुरून देणार आहे. 2 खोबऱ्याचे तुकडे घेतल्यात. ते जरा हारात भाजून घेते. खोबरं असं गवळं गवळं भाजून घेतलं. ते आता वाटून घेते. आता खोबरा वाय थोडासा धुवून घेतला आणि लगेच वाटून घेते. थोडासा कोमाट असला ना की मग चांगला बारीक वाटल्या जातो आणि वाटाय पण पटक्याने उरकतो. पाट्या वाटल्याला म्हणजे जास्त काय वाटण नाही वाटलं. लसूण वाटून घेतला आणि खोबरा. आता पनीर तळून गेला. मी कढई चुलीवर ठेवून घेते. तेल टाकून घेते. पनीर तळायचं म्हणल्यावर ना तेल बी चांगलं कडकडीत तापून द्यायला लागतं. नाहीतर मग तेल जर चांगलं नाही तापलं की मग खाली चिकट येतं. आता चांगलं गरम झाले. पनीर टाकून घेते त्यात. पनीर काढून घेतलं. आता लगेच त्याच्यात मी वाटाणा भाजून तळून घेणार आहे. वाटाणा बी तसंच मस्त असं मी तळून घेतलं तेलात. आता त्याला पण साईडला काढून घेते. किंवा वाटाणा नाही जरी तळून घेतलं ना तरी जमतं. या पनीर तळून घेतली आणि वाटाणा पण तळून घेतलं.
आता भाजी बनवायला बघूला ठेवून घेते. आता काय झालंय, संध्याकाळचा टाइम आहे, पार 6 वाजल्यात आहे. मेंढऱ्याचा टाइम झाल्यामुळं कुकरी पण वराडत्यात आहे. आरडकोम झालाय आणि जवळ मामांच्या मिंड्या आल्यात आहे. त्याच्यामुळे ही वाड्यातली कुकरी आणि तिकून मिंड्या त्यांच्या वराडत्यात आहे. तेल चांगलं गरम झालंय. 1 चमचा जिरे टाकून घेते. खडा मसाला आहे, चक्री फूल, लवंग, दालचिनी. चांगलं तळून घेते ते आणि कांदा टाकून घेते बारीक चिरलेला. आता भाजी बनवतोवर मेंढर बी येतात का काय. कांदा चांगला तळला. आता 80% कांदा तळून घेतलाय. 1 चिमूटभर हिंग टाकून घेते त्याच्यात. हिंग टाकल्याच्या नंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकते. मिक्स करून घेते चांगली. एक मिनिटभर आलं लसणाची पेस्ट त्याच्यात तळून घेते कांद्यात. टमाट्याची पेस्ट तयार केलेली ती टाकून घेते आता. पाऊस पण यायला लागलाय आता. बाहेर पाल वाजतंय. आता हे मसाला मी घेतलेलं, तो कांदा लसूण मसाला घेतलाय. 1 चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा घेतलाय. घरचा मसाला आहे तो 1.5 चमचा घेतलाय. चवीप्रमाणे मीठ घेतलंय. आता ते मसाला टाकून घेणार आहे. खडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, हळदी, धना पावडर आणि घरचा मसाला. तर मस्त असं मिक्स करून घेणार आहे. जास्त लागला होता त्याच्यामुळे जरा एक लाकूड साईडला काढलं होतं. मसाला तळताना खरं जास्त काळजी घ्यायला लागते. मसाला करपाव नाही किंवा जळाव नाही म्हणून. आता जे वाटलेलं आहे ते वाटण ह्याच्यात खोबरा वाटून घेतलेला आहे. आता ते वतून चांगलं वाटण मिक्स करून शिजून देणार आहे चांगलं मी. चांगला 5 मिनिटं मी मसाला शिजून दिला. त्यात वाटणाचं पाणी टाकून खोबरं वाटलेलं आहे. अगदी त्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं या. एकदा दोनदा मधून अजून मी असं हलवून पण घेतलं. कोथिंबीर टाकून घेते आता त्या वाटणात. आता त्याच्यात वाटाणा टाकून घेते आधी. मस्त मिक्स करून घेते. आता हे पनीर टाकून घेते. ह्या भाजीमध्ये मी गरम पाणी ओतणार आहे. त्याच्यामुळे गार पाणी काय घालणार नाही. आता बारीक जाळ लावून त्याच्यावर झाकण ठेवून घेते. वर पाणी ठेवलेलं गरम झालंय. आता हे ओतून घेणार आहे याच्यात.
चांगला आता मिक्स करून जेवढा पाहिजे तेवढा त्याच्यात मी रसा बनवणार आहे आणि झाकण ठेवून शिजून देणार आहे थोडी. ही पनीर भाजी म्हणजे भाकरी सोबत पण खाली तरी जमते, चपात्या बरं खाली तरी जमते, किंवा भाता बरं खाली तरी पण जमतंय, किंवा भाताला वरण केलं सुकी जर असे घट अशी भाजी बनवली ना तर लय भारी लागते मग. तर पण ह्याला मी आता चपात्याचं पीठ मळलेलंय. सीमा मला म्हणली आई चपात्या कर, पण मी म्हणलं बाळा मग आपण पुऱ्याच काढू. तर म्हणली मग चालतं या. तर मस्त अशा मी पुऱ्या बनवणार आहे आता. आता मेंढरं पण येत्या आणि ही लवकरच सुरुवात केली होती मी बनवायला. तर मेंढरं यायची आता आपली पनीर भाजी चुलीव आखी शिजायला टाकली मी. फक्त आता खाली उतरवायची तर राहिली म्हणायचं. आणि मग ते झाल्याच्या नंतर खाली उतरले की पहिला चहा करणार मेंढक्यांना आणि मग तिथनं पुढं पुऱ्या बनवून घेणार आहे. म्हाताऱ्याला बी सांगितलंय की काय बनवू नका, इकडे या जेवायला. म्हाताऱ्या होत्या नको बाहेर रोजच कुठं असतं बाय. पण म्हणलं असू दे, आम्ही रोज म्हणजे काय एका माणसाने खाल्याने किती खाऊन खायचं या. रोजच्या दिवसाला एकट्याने जेवत बसायचं तिथं. तर म्हणलं या इकडं जेवायला आता. म्हातारा पण येणार आहे तर जेवायला. बारकी कुकरी बी आईच्या त्यांच्या आयांच्या कानू शेवेत नसती. त्यांचा टायमिंग झाल्यामुळं त्यांचा कालबाला चालू झालाय आता. वराडत्यात नसती कारण ती संध्याकाळच 5 वाजेच्या पुढं वरडत राहत्यात. कारण त्यांच्या आईची ती वाटच पाहत्यात. कुकरी सोडली वाटतं तुम्ही मोकळी खेळत्यात चांगल्या. उशीर कस काय एवढा झाला 11ला? हा मग काय सगळंच बघायला लागतंय. गुड्यावर लक्ष द्यायला लागतंय. होय मग काय लागतंय ना. पाऊस दिवसातून 2-4 बाऱ्या झाल्या त्याच्या. हा उशीर लागतोय झाडाय. मला शिवानी मदत केली. शिवानी म्हणजे बरीचशी काल मदत केली. काय चाललंय बा? नाही आज वय हा आज बनवली पनीर भाजी. मला तर काय कल्पना पण नव्हती दिली. तुम्हाला बी नव्हती कल्पना, मला पण कल्पना नव्हती. पण काय झालं माहितीये का, हा संचित चालला होता बाजाराला मामीला घेऊन. त्यांनी उपाडली होती कोथमीर आणि ती चालला होता घेऊन. तर मग मी म्हणलं बाळा एक काम करते, मला आलं लक्षात. म्हणलं आपण काहीतरी मस्त असं आज भाजीला बनवाय आणू. तर मग माझ्या आलं लक्षात, म्हणलं पनीर भाजी बनवू आपण. तर मग त्याच्यापाशी दिलं पैसे. मग त्याने आणली वाटाणं पनीर आणि मग केली तयारी मी. मग सीमा होती कॅमेरामॅन, त्याच्यामुळे मग जमलं माझं पण. सीमा आल्यामुळं जरा गोडधोड खायला भेटतंय आम्हाला. आहे आता ना, आता सर्वण लागल्यामुळे असं वाटतंय की नाही का दुसरं तरी काय बनवणार आहे आपण. मग मी जरा शेरडाकडे होतो, तर शिरड आता आणली ते मोर आणि राहिले ते वाड्यात उभी. मेंढर आहे त्याला तर थोड्या वेळात. शिरड तिकडं चारायला नेली होती कोरोनामध्ये आणि मला कोरोनातनं चारून मस्त बाकी आणली ते. मेंढर आहे त्याला 10-15 मिनिटामध्ये मेंढर पण येतील. मी जरा मोर आलो होतो. भाजी आता तयारच झाली या, खाली उतरायची या. जरा त्याच्यात कोथमीर टाकून घेते. अगदी बाणाने आधार पडायच्या आताची पनीर भाजी तयार केली मस्त बाकी अगदी चुलीवरची. काय चाललंय बाणा आता? आता चालल्या तर पुऱ्या बनवायच्या. सगळं चहा पाणी झाला, दुसरं बाकीचं सगळं उरकलंय. आता फक्त पुऱ्या बनवायच्या. ते पीठ लवकरच मळून घेतलं होतं. मी किसन पण मेंढराकडे होतो दुपारपर्यंत. मेंढरामध्ये शिरड होती, दुपारी मग मी चारायला नेली वेगळी. आणि मग अशा आलो वाज लवकर 7 वाजता इथं मी पोचलो आणि मेंढर 7-7:15 आली. दिवस बी उशारा मावळतोय ना आता. आता आकाडा बस ना, आकडत
लागला व्हायला, हा ना. आकडाच लागला. तीळ 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 कमी होणार. 22 डिसेंबरला फार बारीक होईल दिवस. हा आणि सक्रातीपासून तीळ 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 वाढत पार आखाडापर्यंत मोठा होत गेला. आणि आता आखाडापासून बारीक बारीक होणार. सीमा आली तेव्हा जरा चांगला वांगळा खायला भेटते. सीमाचं नावानं आमचं गाव. मग काय तर. पुऱ्या अशा कशा हे अशा बनवायच्या बघ की आता. शिक्कीत सीमा तू पण आता बांधायचं. डबाच घेतला अगदी मोठ्या मोठ्या बनवणारे म्हणजे उरागते जरा. हो का अशा कसं काय वाटतं? बघ की अशा जागा. मस्त पैकी. लाटायचे बी असतात हं. बारीक बारीक पण आता अशाच बनवायच्या मी बनवणारे. वाव पाणी प्यायचे बाई दमा देते बा. मस्त बघ साशे. हा साशाला बारी आहे त्यो. अगं बाय तिकून राहिलं. हा सीमा काय करायची माहितीये का? चपात्या करायची कवा तरी आपण कुठे गेले की. मग या त्याच्यावर ताटली घालायची मोठी पालती. मग ताटलीने ती नेमकी गोल व्हायची. आम्ही माझी सीमाला लय गोड चपात्या भारी येतात. आणि मग निहार सीमाची एक दिवस गंमत बघितली मी. बसाकड आणि मग म्हणलं आज काय बनवते आई? हा भाकर होय. बसा. चाललंय आमचं जरा काम. काय चाललंय मग शेतातलं काम? काय आता निहार आहे ना. चालले जरा हे जेवण. पाऊस पाणी असल्या माणसाला हा ना निवांत वाटतं. शेतकरी जरा निवांत असतं. निवांत असत. काय आता मरायचं गवत काढून काढून नको होते पावसा पाण्याचं शेतकऱ्याला. आता एवढ्या मी लाटून घेतल्या निम्मे अर्ध्या. सीमा मला म्हणली मी करते आहे तर ती घेतलंय लाटाय तिने माझं आता तळायचं काम करते मी. झोपला होता की जागा लय झोपला होता माझा दीपा आईला एक तर लय झोपलेला मग अशी चालत झोपलं. चालत ना आल्यावर झोपला होता. आता उठले सगळं. मस्त येते ना मला का तांब्या पाहिजे? येते तांब्याने लय बारीक येते ते पण डबा बरा आहे आपला. मस्त येते ना. येते ते चांगल्या. आता त्यात सोडून घेते तेलात. सागरची गाडी गाठायला लागल्या का झाली? लागले. हा? हा. सागा देऊ का तुला आता? बर बाळा. हा नाना बसा जेवून जा. थांबा की नाना. का हो? थांबा की मामा. ओ मामा लागणार आहे. सागरने गाडी लावली आता जेवायला हाजरी कारण त्याची गाडी लागली गाठाला तर बा नाही म्हणली मग तुला वाढती. अरे मस्त बाकी बनवलेलं पनीर भाजी आजची आणि त्या संग पुऱ्या पाहिजे होत तुला. खाते ना बाळा आता. इकडं शिमाचं चाललंय पीठ लाटून घ्यायचं आणि इकडं बाणाच्या पुऱ्या तळून घ्यायचं चाललंय. तांब्याने बाणायला पण मदत झाली होय बाणाय. लय मदत झाली सीमाने का सीमा म्हणते मला तांब्याने आवडतात बारीक बारीक.
ती लागली बारीक बारीक काढायला. तू डब्याने काढल्या तिने तिने काढते तांब्याने. एकीला दोघी जण असल्या जरा बरं पडतंय. लय बरं पडलं म्हणे. सागर कसं काय झाली? देवा. 2 नंबर आहे वाटत. 2 नंबर आहे का? 1 नंबर नाही ना सागर. काय हा काय झालं? बारका होता तेव्हा काय झालं? हुक्काऱ्या मारले होते त्याने. त्याने होकार मारली होती वाटतं. आता हुक्काऱ्या मारल्या होत्या. बारीक होता सागर तो. आता जरा मोठा झालाय. आता शाळेत जातो या. शाळेत काय खायला भेटतं? भात ना. आज लापशी होती. लापशी भात होता. नाही भात नंतर होता. मग मी गेली घेऊन का तेव्हा लापशी पोरांना दिली ते खायला. ते उरकलं का नाही? झालं आता व्हायचं राहिलं. तुमचं मेंढरातलं का ओरखणार आहे तुम्ही? मेंढरातला तर उरकतो. तुमचं झालं की मग गरम गरम जेवाय बसायचं मग. हा चालतंय की. चाललंय आता बाणायचं वाढायचं. अगदी मस्त बाकी बनवली पनीर भाजी. बसार बाळा नीट मांडे घालून चला. ताटांची झाली ना पुरत. हा झाले झाले. तू जेवलाय का? बर. जे राहिले त्यांनी बसा. दादू कस काय लागतंय? दादू लाजतोय. सांगते त्यांना कधी लागते. तुम्हाला कशी काय लागते मात्र? चांगली लागते आम्हाला. हा सागा सागा जेवायला आणते.